हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो तुम्ही? तर आज आम्ही फिरायला निघालो आहे बाहेर. तर आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे. तर आम्ही थोडं बाहेर फिरावं म्हणलं आणि पाऊस पण खूप पडत आहे. तर आता थोडा उघडला आहे पाऊस बघा मित्रांनो. तर हिंजेवाडीमध्ये आणि पुण्यामध्ये खूप पाऊस इकडे पडतो. तर पाऊस सकाळपासून चालू होता, आता थोडा उघडला तर मी बाहेर निघालो. आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला बघूया व्हिडिओ. बघा मित्रांनो, आम्ही आलो आहे या बस स्टॉपला. बघा हे आमची सोनाली पण सोबत आली. हाय का सोनाली? तर या बस स्टॉपला आम्ही आलो आहे. तर इथून पुढे आम्ही जाणार आहे तिकडे फिरायसाठी. तर चला मित्रांनो, आणि हे हिंजेवाडीहून फेस्टिवलला गाड्या जात आहेत बघा. तर हे बस पण तिकडे फेस्टिवलला जात आहे बघा. आणि हलका हलका पाऊस सुरू झाला मित्रांनो. तर बघा मित्रांनो, करण पण व्हिडिओ बनवत आहे. करण आणि सोनाली हे पण दोघे माझ्यासोबत आहेत. तर इकडे कंपनी आहेत मित्रांनो, आणि हा मार्ग फेस्टिवलला जातो मार्ग बघा मित्रांनो. सोनाली पाऊस पडत आहे का? छत्री आहे सोबत या? दोन्ही पण छत्री आहेत, दोन छत्री आम्ही सोबत आणलेले आहेत बघा. तर मित्रांनो, हे सर्व असं इकडे हिरवगार झाला इकडचा परिसर बघा. चला मित्रांनो, जाऊया पुढे आता बघा मित्रांनो. तर सोनाली आणि सोनालीनं बघा छत्री उघडली आहे, पाऊस चालू झाला आहे. चा पुढं तर बघा मित्रांनो, हे रोडच्या काठाला झाड आहेत, असे हिरवेगार झाड आहेत. तर बघा मित्रांनो, इथे आहे कंपनी KPIT कंपनी बघा. बघा इथे नाव आहे टेक्नॉलॉजी फॉर ए बेटर वर्ल्ड. तर चला मित्रांनो, या KPIT कंपनी पासून आम्ही पुढे जाणार आहे. आता निघालो आहे. सोनाली करण आणि पुढे हे चालले आहेत बघा मित्रांनो. आमची सोनाली नात आली आहे बघा. बघा पाऊस पडत आहे मित्रांनो. करण बसलेला आहे, पाऊस चालू झाला आहे बाहेर मित्रांनो. तर मित्रांनो, पाऊस खूप पडत आहे आता बाहेर. असं सध्या आता आम्ही बाहेर आलो, तर आता लगेच पाऊस सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, इकडे पुणे मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडत असतो मित्रांनो. इकडे नांदेड जिल्ह्यात पाऊस कमी असतो, तर इकडं खूप जास्त पाऊस पडत असतो. तुम्हाला सांगायची काही गरज नाही मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे. तर इकडे पुणे मुंबईकडे समुद्र जवळ असल्यामुळे इकडे पाऊस जास्त पडत असतो. तर पाऊस एकदा जर सुरू झाला तर दिवाळीपर्यंत पाऊस असतो मित्रांनो. इकडे पाऊस काय उडतच नाही लवकर. दिवाळीला पाऊस कमी होतो दिवाळीपासून. तर मित्रांनो, कुठं कंपनीला जायचं, कुठं कामाला जायचं बाहेर म्हणलं तर मुश्किल आहे. सारखं रात्रंदिवस पाऊस पडत असतो इथे. तर आपल्याला छत्री घेऊनच जायचं असेल तर कंपनीला छत्री घेऊनच जावं लागेल मित्रांनो. मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर आम्ही बाहेर फिरण्यासाठी आलो आहे. तर बाहेर 1-2 रील काढावं म्हणलं तर खूप पाऊस पडत आहे मित्रांनो बाहेर. तर मी छत्री धरून व्हिडिओ बनत आहे बघा. तर रोडच्या बाजूला बघा खूप सारे असे वाहनं चाललेले आहेत इकडे बघा. तर म्हणलं जाता जाता 1-2 रील बनवावं. तर खूप पाऊस चालू आहे मित्रांनो. तर बघूया, पाऊस जर उघडला तर नक्की 1-2 तरी व्हिडिओ आपण बनवूया बघा मित्रांनो. सोनाली बसली आहेत, पाऊस चालू झालेला आहे. तर पाऊस झिमझिम 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 सुरू झालेला आहे. बघा मित्रांनो, पाऊस खूप पडत आहे बघा. सोनाली आणि करण पुढे चालत आहे, खूप पाऊस पडत आहे.
मित्रांनो आता आम्हाला असं फिरून सध्या हिंदवाडी चौकमध्ये जायचं आहे मित्रांनो बघा. तर आम्ही आता व्हिडिओ बनवत निघालो आहे बाहेर. बघा मित्रांनो कंपनी आहे खूप मोठी. तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे पुढे. तर मित्रांनो बघा पाऊस उघडलेला आहे. ते पाऊस आता उघडला आहे. आम्ही 2-4 रील इथं बनवलो या ठिकाणी. तर आता आम्ही आता इथून पुढे जाणार आहे आणि पुढे जाऊन आता सर आम्ही आता बाजारात जाणार आहे इथून. तर आम्ही इकडे या ठिकाणी रील बनवण्यासाठी आलो होतो मी आणि करण आणि सोनाली तिघं पण. तर मित्रांनो चला आता आपण पुढे जाऊया. चल सोनालीचा. तर मित्रांनो आम्ही आता पुढे निघालेलो आहे हिंदवाडी चौक कडे. तर बघा मित्रांनो इथून येत आहेत गाड्या. तर मित्रांनो हे गाड्या पूर्ण हिंदवाडी चौकून फेस 3 ला जात आहेत बघा. पूर्ण हे आयटी कंपनी आहेत मित्रांनो इकडे टोटल या लाईनला या दोन्ही साईडला बघा पूर्ण हे आयटी कंपनी आहेत. चला पुढे चला. एव्हरी डे इज ए जर्नी. चला पुढे चला. तर बघा मित्रांनो आम्ही चालू आहे चौककडे. सोनाली आणि करण ते पण चाललेत. तर खूप गाड्या येत आहेत समोरून बघा मित्रांनो. बस जात आहे PMPL बस जात आहे मित्रांनो फेस 3 ला. बघा अजून एक बस आलेली आहे मित्रांनो PMPL बघा ते जात आहे. मित्रांनो आम्ही इकडे खूप दिवसापूर्वी आलो होतो. बघा मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे.
बघा पाऊस सुरू झाला आहे. पाऊस रिमझिम रिमझिम पडत आहे मित्रांनो. सोनाली छत्री उघड, छत्री उघड. पाऊस सुरू आहे, छत्री उघड. बघा मित्रांनो पुण्याची ट्रॅफिक. तर मित्रांनो बघा आम्ही या चौक मध्ये आलो आहे. बघा करण आणि सोनाली पुढे जात आहेत. तर या चौक मध्ये आलो आहे आम्ही. तिथून पुढे आता आम्हाला हिंजवाडी चौक मध्ये जायचं आहे. तर हा रस्ता तिकडे जातो मित्रांनो खाली. बघा मित्रांनो सोनाली खेळाली आहे आमची. काय मित्रांनो नुसता पाऊस चालू आहे इकडे पुण्यामध्ये हिंजवाडीला. नुसता पाऊसच पाऊस. काय व्हिडिओ बी बनवून देत नाही. आता बाजारात चालू आहे आम्ही. तर बाजार बी काय करू देते का काय माहित. नुसता पाऊस पडत आहे बघा. तर काही सामान घ्या जा तर सर्व भिजून जाते. नाही घ्या तर बस वापरायला राहत नाही. मित्रांनो बघा छत्री लावून जावं लागणार आहे. खूप पाऊस पडत आहे. खूप पाऊस चालू आहे मित्रांनो. आम्ही बाजारात चालू मात्र खूप पाऊस चालू आहे. तर काही वस्तू घेतल्या तर भिजून जायची पण शक्यता आहे मित्रांनो. बघू आता काय काय घेणं होते बाजारामध्ये. तर मित्रांनो आज हिंजवाडीचा बाजार आहे. आज आहे रविवार. तर खूप सारे असे माणसं चालले आहे आज बाजारामध्ये. बघा आजचा रविवारचा बाजार असल्यामुळे तर आज सुट्टी असते कंपनीला सर्व. तर मित्रांनो आता बाजार जवळ आलेला आहे. तर आता आम्ही चौकच्या जवळ आलेला आहे. बघा हिंजवाडी चौकच्या जवळ आलो. आता इथून काही अवघ्या अंतरावरच आहे इकडे पुढे हिंजवाडी चौक. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आणि पाऊस पण चालूच आहे. पाऊस काय थांबायचं काय. तर मित्रांनो हिंजवाडी चौक आलेला आहे बघा. तर बाजारातून खूप माणसं येत आहेत बाजार करून.
तर संध्याकाळची वेळ झाली आहे मित्रांनो, 5 वाजले आहेत. तर काही जण बाजाराला जात आहेत तर काही जण बाजार करून येत आहेत मित्रांनो, ज्यांच्या त्यांच्या रूमवर जात आहेत. तर आज संडेचा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो. तर मित्रांनो आमची सोनाली म्हणते बॅगी होता तिकडे, बॅगी आहेत, खूप बॅगी आहेत तिकडे. तर चला जाऊया, घेऊया बॅगी. 2 बॅग घ्यायच्या आहेत आम्हाला, करणला आणि सोनालीला. भैया तर मित्रांनो आम्ही चौकाकडे चालू आहे बघा, चौक पुढं आहे आपल्या. तर मित्रांनो आम्ही आता बाजारामध्ये आलो आहे बघा, बाजारामध्ये आलो आहे आणि करण आणि सोनाली, करण पुढे जात आहे, सोनाली आहे. तर बघा मित्रांनो हिंदवाडी चौक आहे हा. तर सोनालीचं काय घ्यायचं तुला, काय घेतो? चल घ्या, घेऊ चल मग चल. बघा मित्रांनो हे बाजार आहे आणि पूर्ण आंबे फुंदे केळ फेळ असे गाडी लावलेले आहेत या ठिकाणी बघा. आज रविवारचा खूप मोठा बाजार असतो मित्रांनो. आणि दादा काय गाड्या लावल्या, आपण दादाला विचारूया, आता आपण गाडा कसं किलो आहे काय नाही ते आपण विचारू आता. तर मित्रांनो आपण आमची सोनाली पण आहे बघा, डाळिंबाचे मोठे डाळिंब आहेत. तर आपण आता विचारूया दादाला कसं किलो आहे काय नाही. दादा कसं किलो आहे सांगा थोडं सविस्तर. 2 किलो बाजार आहे सध्या, आज व्यापार नाही. 100 रुपये किलोचे डाळिंब, 50 रुपयाला 1 किलो विकले. बरोबर व्यापार आहे. 2 किलो अंडेवारी राहते, पाण्यामुळे पौष्टिक नाही. तर पाण्यामुळे आज माल विकला नाही तुमचा? नाही, आज पाण्यामुळे व्यापार नाही सध्या. 100 रुपये किलोचे 50 रुपये किलो विकले. बरं बरं बरं. तर बघा दादाने खूप स्वस्त लावले आहेत बघा मित्रांनो. तर 100ला 2 किलो लावून टाकले आहे. तर पाण्यामुळे आमचं गिराईक झालं नाही, सकाळपासून विकले नाही आहे. 100ला 2 किलो. तर दादा तुम्ही कुठून विक्री करताय, कुठून आणताय माल? पिंपरी चिंचवडमध्ये राहते आम्ही. असं पिंपरी चिंचवडमध्ये राहता का? बरोबर. असं असं बरोबर, त्या ठिकाणी असता तुम्ही. तर असं तर दर 2 किलो 2 किलो दर रविवारी येता असाल ना तुम्ही? 100ला 2 किलो नारियल, 100ला 2 किलो. तर दादाने खूप स्वस्त लावले आहे बघा मित्रांनो. तर खूप आता सध्या संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि गिराईक आता थोडं गिराईक येत आहे बघा. तर आज आठवडी बाजार असतो रविवारचा. तर सर्व बाजार करण्यासाठी येत असतात बघा. इथं या दादा ते केळं लावले आहेत इथे या ठिकाणी, त्यात आपण गाडा लावला आहे. 100ला 2 किलो, 100ला 2 किलो. फक्त 100ला 2 किलो म्हणा, स्वस्त लावले, खूप स्वस्त लावले दादा. किलो आले 2 किलो विकायला व्यापार नाही म्हणून पाण्यामुळे व्यापार नाही झालेला आता. ओके छान डाळिंब आहे, छान डाळिंब आहे, 1 नंबर डाळिंब हातामध्ये बघा. असे नंबर 1 डाळिंब आहेत बघा. बघा मित्रांनो असे नंबर 1 डाळी आहे, लाल गुण बघा, मस्त डाळी आहे. 2 किलो 100 वाले 2 किलो 100 रुपये किलो वाले 2 किलो विकले साहेब. तर चला मित्रांनो घेऊया 2 किलो डाळिंब चांगले सगळे करते. 100ला 2 किलो 100ला 2 किलो चांगले आहेत बघा. मग खूप आणि लाल गुंड आहेत बघा आतमध्ये. चांगलं साहेब चांगलं.
एखादं घ्यायला रे ते काय घ्यायला यार गाडी चांगली म्हणून साईडला आले 2 किलो का 100 2 किलो का 100 अब इसको देखिए काय तर बघा मित्रांनो असे लाल गुंड आहेत आतमध्ये बियाच्या बघा तर खायला असे गोड आहेत 100 रुपये का 2 किलो 100 रुपये का 2 किलो 100चे आम्ही 2 किलो घेतले आहेत डाळिंब 100 रुपये का 2 किलो ठीक आहे नाराज नाही झाला हा गिरायक नाराज नाही झाला पाहिजे 100चे आम्ही 2 किलो घेतले आहेत दादापासून तर त्यांना आपण आता पैसे देऊया 100ला 2 किलो 100ला 2 किलो 100ला 2 किलो डाळिंब 100ला 2 किलो चला दादा पुढच्या रविवारी परत येऊया आपण तुमच्या कसे तर चला मित्रांनो व्हिडिओ आला असेल की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका दादा ते कसं लावले डझन 50 रुपये डझन 50 रुपये अच्छा अच्छा तो 40 वाला नहीं क्या नहीं है 40 वाला 50 वाला है कसं लावले कसं किलो लावले 100 किलो तुमच्याकडे बरं 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 शंभरला दीड किलो आहेत पण दादाकडे या दादाकडे 100ला 1.5 किलो आहेत डाळिंब आणि त्यांच्याकडे 50 रुपये डझन आहेत 50 ला डझन आहेत बघा नंबर 1 आहे दादाचे बघा तर दादा कसं तुम्ही दरवेळी येता की कुठले आहे हम इधर गिरा नहीं कहाँ पे रहते हो इंदौर में रहते हो अच्छा अच्छा हर हफ्ते गाड़ा लगाते हो यहाँ पर अच्छा अच्छा घुमा के बेचते हो हर संडे यहाँ पे गाड़ा लगाते हो अच्छा तो मतलब कहाँ से खरीदते हो ये स्टेशन से खरीदते हो अच्छा अच्छा तो मतलब कितना कैरेट लाते हो 4 कैरेट मतलब पूरा बिक जाता है अच्छा तो अच्छा है फिर तुमचा गाडा कुठं आहे दादा टेम्पो आहे घेतलं यांचं पण घेतलंय तर बघा मित्रांनो आम्ही या बॅगच्या दुकानात आलो आहे बघा तर बॅग घ्यायची आहे सोनालीला आणि करणला तर विचारूया दादाला भाऊला भाऊ कसा आहे बॅग कितीला आहे हा कितने में बॅग आहे दादा काय स्कूल बॅग आहे 350 रुपये 350 आहे अच्छा 350 तर मित्रांनो आम्ही इथं मक्याच्या गाड्यावर आलेलो आहे ठेल्यावर बघा तर आता आम्ही मका घेणार आहे करणसाठी बाईसाठी आणि माझ्यासाठी तर 4 मका आम्ही घेणार आहे तर विचारूया आपण थोड्याला मका आहे काय नाही मित्रांनो कितीला लावणार आहे मका 20 रुपयाला एक आणि कच्चे घेतलेले कसे आहेत 15 रुपये कच्चे घेतले 15 रुपयाला एक आहे बरं किलो कसं कितीला 35 रुपये किलो बरं बरं तर बघा मित्रांनो असं दादाकडे रेट आहे तर भाजून म्हणलं तर 20 रुपये एक आहे तर बघा करण सोनाली हे पण आहे तिथे बघा तर आम्ही 4 मका घेतलेले आहेत दादापासून आणि 20 रुपयाला एक म्हणते तर 4 घेतले आहे आम्ही 80 रुपयाचे तर दादा भाजत आहेत बघा मकाला बघा भाजणे चालू आहे तर मित्रांनो आजचा रविवारचा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो तर खूप इकडे असे बाजारची लाईन इकडे बसलेली आहे हे पूर्ण बाजारची लाईन आहे इकडे बघा आणि या ठिकाणी इकडे मार्केट आहे ते पूर्ण असं मार्केट आहे मित्रांनो
तर बघा मित्रांनो 2 मका भाजलेला आहे या ठिकाणी आणि बाकीचे ते भाजणं चालू आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो तर आता त्याला नमक आणि लिंबू लावण्यात आलो आहे. बघा हा लिंबू आणि नमक लावल्या असं एकदम चवदार लागते. तर बघा मित्रांनो लिंबू आणि नमक लावणे चालू आहे. तर खायला असं चविष्ट लागते बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो इथे मंचुरियन आम्ही घेतलेलं आहे 25 प्लेट आहे बघा. तर इथे या भाऊचा गाडा आहे हिंजवाडी चौक मध्ये बघा. सुपियाना व्हेज मंचुरियन स्वादिष्ट असं मंचुरियन आहे मित्रांनो. तुम्ही पण या खा एन्जॉय करा. कसं आहे मंचुरियन करण सोनाली? मंचुरियन चांगलं आहे की एक नंबर. तर 20 रुपयाचा घेतलेला आहे मी 2 प्लेट 10 रुपयाचं. तर बघा मित्रांनो इथे मंचुरियन घेतलेलं आहे करण आणि सोनाली खात आहे. मित्रांनो करण आणि सोनालीची ही शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे मित्रांनो. हे आज रविवार आहे तर सुट्टी आहे शाळेला. बघा इथे साईबाबांचं असं सुंदर मंदिर आहे. साईबाबांचं श्री साईबाबा मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो साईबाबांचं. साईबाबाला पाय पड ना इथूनच पड. चला जाऊया आता. चला आता खालून चल पडशील. बघा मित्रांनो मंदिर खूप सुंदर आहे मंदिर बघा. तर डिझाईन असं खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा मित्रांनो हे हिंजवडीचे ट्रॅफिक. ATM तेल बस आली आहे तर हा आहे मेदानाईन चौक मित्रांनो. हा मेदानाईन चौक आहे. तर खूप पाऊस पडला मित्रांनो बघा. चिखल झाला आहे पूर्ण. वाहन बघून बघा मित्रांनो इथे मेट्रो ट्रेनचं काम चालू आहे या ठिकाणी. इथे बघा मशीन काम चालू आहे या ठिकाणी. मेट्रो ट्रेनचं काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी बघा. बघा मित्रांनो ते आहे मेदानाईन चौक. बघा हे चित्र वाहन येत आहेत आणि इकडे मारुंदी रोडून हे वाहन मारुंदी रोडून येत आहे आणि हे वाहन इकडे हिंजवडी चौक कडे जात आहे मित्रांनो बघा. बघा मित्रांनो हे आहे मेदानाईन
ठिकाण आहे मित्रांनो हे. हे आहे मित्रांनो बिर्याणी हाऊस. बघा हे आहे बिर्याणी हाऊस. तर बघा मित्रांनो हे आहे घर का खाना. हे आहे घर का खाना. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सुट्टी होती, आज रविवार होता तर सुट्टी होते. आम्ही असं फिरायला गेलो आणि तिथून बाजारात आलो. बाजारात आम्ही मका घेतला, बॅग घेतली आणि करणला आणि सोनालीला मंचुरियन सुद्धा घेऊन गेले. तर मित्रांनो आता व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. तर माझ्यासोबत बघा हे करण आणि सोनाली आहे, इथे गोवा टाकले आहे दोघं पण. तर मित्रांनो पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.